मित्रांनो, जय ज्योती जय क्रांती. नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आणि महात्मा फुले यांच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारताच्या इतिहासात काही विचारवंत असे होते ज्यांनी धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली पसरवलेल्या अंधश्रद्धा, शोषण आणि भिक्षुकशाहीचा प्रखर विरोध केला. अशाच क्रांतिकारक विचारवंतांपैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. पण त्यांनी नेमका कोणता लढा दिला? धार्मिक आणि सांस्कृतिक दहशतवाद म्हणजे काय आणि या व्यवस्थेचा सामना करताना महात्मा फुले यांनी कोणत्या प्रभावी शस्त्रांचा वापर केला? आज आपण पुरुषोत्तम खेडेकर लिखित भटोबांचा कर्दनकाळ ज्योतिबा या पुस्तकाच्या 12 व 13व्या प्रकरणातील विचारांवर आधारित एका वेगळ्याच प्रवासाला निघणार आहोत. चला जाणून घेऊया महात्मा फुले यांचा धार्मिक व सांस्कृतिक दहशतवादावर हल्ला कसा होता. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या या आगळ्या वेगळ्या विषयाला. मित्रांनो, सुरुवातीला सांगू इच्छितो की या व्हिडिओतील सर्व विचार हे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुस्तकातील आहेत. सुरुवात करूया लेखकांचे विचार जाणून घ्यायला. अंधश्रद्धा निर्मूलन. समाजात पसरवलेल्या प्रचंड धार्मिक व सांस्कृतिक दहशतवादामुळे महात्मा फुलेंना समाजात वाढलेल्या अंधश्रद्धा भेडसावत होत्या. बहुजन समाज प्रचंड अज्ञानामुळे आपल्याच हिताविरुद्ध कसा वागतो हे ज्योतिबांनी अनुभवले होतेच. देशातील भिक्षुकशाही जोपासणारा भटांचा वर्ग ह्या अंधश्रद्धांना खतपाणी घालत होता. त्याविरुद्ध जनजागरण करून ज्योतिबांनी छत्रपती जलसे अखंड वाचन प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनास चालना दिली. त्यासाठी त्यांनी विविध साहित्याची निर्मितीसुद्धा केली. विद्वान शूद्रांनो, जागे कारे व्हाना, तपासोनी पाहना ब्रह्मघोळ अशी विनवणी त्यांनी बहुजन समाजास केली होती. स्त्रिया जर शिकल्या व त्या शिकलेल्या स्त्रियांनी जर तांदूळ शिजवायला घातला तर त्या तांदळाच्या आळ्या होतील, एवढी स्त्रियांसाठी शिक्षण वाईट आहे. अशा प्रकारची भयानक अंधश्रद्धा धार्मिक दहशतीतून भिक्षुकशाही वाढविणाऱ्या भटांनी पसरवली होती. या सर्वांविरुद्ध ज्योतिबा लढले. दुर्दैवाने ज्योतिबांच्या महाराष्ट्रात आज शिकलेला बहुजन समाज प्रचंड अंधश्रद्धा जोपासत आहे. धार्मिक व सांस्कृतिक दहशतवादात जगत आहे. तो साक्षर झाला पण सुसंस्कृत झाला नाही. तो शिकला पण 21व्या शतकातील शिकलेला अडाणी माणूस झाला. सत्यनारायणाची पूजा, गणेशोत्सव, वास्तुपूजन, वैदिक पद्धतीने भटांकडून विवाह, शुभ अशुभ, कुंभमेळा, तीर्थयात्रा इत्यादी बाबी करणे म्हणजे सज्जनपणा असा गैरसमज बहुजन समाजातील शिकलेल्या नवश्रीमंत वर्गाने केलेला आहे. याच माध्यमातून भिक्षुकशाही जिवंत ठेवण्याचे काम आम्ही करत आहोत. आमचे राज्यकर्तेही त्यांच्या कर्तबगारीचे श्रेय भट भिक्षुकांना देतात. शिवजयंती, फुले जयंती, सावित्री जयंती, आंबेडकर जयंती, शाहू जयंती, पंजाबराव जयंती साजरी करण्याऐवजी ह्या देशाच्या अपमानाचे प्रतीक असलेला शनिवारवाडा महोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या बहुजन समाजास भटांचा बिनपगारी पोलीस, अनपेड पोलीस म्हणत असत. हा लढा प्रचंड मोठा आहे. सांस्कृतिक दहशतवादच संपवावाच लागेल. पुढचा मुद्दा आहे धार्मिक चिकित्सा. महात्मा फुलेंनी समाजात पसरलेल्या अज्ञान व गरिबीचं कारण धर्मात असल्याचं ओळखलं. बहुजन समाज, क्षुद्र स्त्रिया यांना धर्माने सर्वच माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नाकारले. वेदप्रामाण्य, शब्दप्रामाण्य,
भटप्रामाण्य ज्योतिबांनी नाकारले. तुकोबासारखे अभंग लिहून त्यास अखंड नाव दिले. कुठलीही साधनं उपलब्ध नसताना ह्या देशाची मूळ सिंधू संस्कृती परदेशी आर्य ब्राह्मणांनी उद्ध्वस्त केल्याचे ज्योतिबांनी मांडले. शूद्रादी शूद्रास उपदेश करताना ज्योतिबा काय सांगतात? आर्यांच्या इराणी नाही भेदाभेद, घ्यावा हाच शोध वेदांमध्ये. गोंड भिल्ल क्षेत्री होते मूळधनी, इराणी मागुनी आले येथे. धिंगाणा मांडिला आर्य भटोबांनी, स्वदेशाभिमानी रक्षू गेले. यज्ञभंग केले, झोडिले लुटिले, दस्यू नाव दिले ब्राह्मणांनी. सर्व क्षुद्रादी शूद्र बहुजन समाज एक संघ झाल्यास आपली भटशाही चालणार नाही. यामुळे भटांनी ह्या देशात 4 वर्णांसोबतच हजारो जाती पोटजाती निर्माण केल्या. तोडा फोडा झोडा हे तंत्र ब्रिटिशांचे नसून भटांचे आहे हे ज्योतिबांनी ओळखले होते. वेद व वर्ण परमेश्वराने देवानी निर्माण केले हे भटी थोतांड ज्योतिबांनी नाकारले. चार्वाक, बुद्ध, महावीर, कबीर, बसवेश्वर, चक्रधर, नामदेव, तुकाराम यासारखीच धर्मचिकित्सा ज्योतिबांनी केली. धर्माच्या नावावर भटशाहीने बहुजन समाजाचे कसे शोषण चालविले आहे हे दाखविण्यासाठी ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ लिहिला. बहुजन समाज आज खूप खूप शिकला आहे, परंतु तो भटांच्या हातचे खेळणे झाला आहे. त्याला त्याच्या कर्तृत्वावर व पौरुषत्वावर विश्वास राहिलेला नाही. स्त्रियांचे शिक्षण झाले, पण त्या पूर्णपणे व्रतवैकल्ये, पोथ्या, पुराणे, वैभवलक्षीच्या नादी लागल्या आहेत. गरीब, निराधार, अज्ञान मुलगा समाजाच्या आधाराने उच्च शिक्षण घेतो, गर्भश्रीमंत होतो व आपल्याच समाजाकडे पाठ फिरवून ब्राह्मणांच्या नादी लागून मंदिर बांधतो. भटांची रोजगार हमी योजना चालवतो. आज बहुजन समाजातील शिकलेला वर्गच बहुजनांचा शत्रू झाला आहे. महात्मा फुलेंनी मूळ भारतीय संस्कृती ही अतिशय विकसित व प्रगत कृषी संस्कृती होती हे सिद्ध केले. मूळ सिंधू संस्कृती आर्यांनी आक्रमण करून सिंधू संस्कृती उद्ध्वस्त केली व वैदिक संस्कृती इथल्या लोकांवर लादली. वैदिक संस्कृतीत असलेल्या यज्ञ, पशुबळी, नरबळी, वेद, स्वर्ग, नरक अशा बाबी कर्मठपणे त्यांनी राबवल्या. अवतार संकल्पना राबवली. बहुजन समाज अथवा मूळ निवासी क्षुद्र समाजाचा पराभवाचा प्रसंग त्यांनी उत्सव म्हणून साजरा केला. त्यामुळे आमच्या देशात साजरे होणारे अनेक सण उत्सव हे बहुजन समाजाच्या आनंदाचे क्षण नसून पराभवाचे प्रसंग आहेत. गुढीपाडवा, दसरा, दिवाळी या सर्व सणांचा सांस्कृतिक इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. इडापिडा जळो, बळीचे राज्य येवो अशी ओवडताना माय माऊली इच्छा व्यक्त करते. याचाच अर्थ बळीराजा हा अत्यंत चांगला राजा वामनाने कपटाने ठार मारला, म्हणजेच वामन हा आमचा शत्रू आहे. त्यासाठी बहुजनांनी वामन दहन हा उत्सव सण साजरा करावा असं लेखक म्हणतात. आमच्या देशीचे अतुल स्वामी वीर होते रणधीर, स्मरू त्यास बळीस्थानी आले शूर भैरोबा, खंडोबा, ज्योतिबा, महासोबा, म्हसोबा. सद्गुणी पुतळा राजा मूळ बळी, दसरा दिवाळी आठविती. क्षेत्रीय भार्या इडापिडा जावो, बळीराज्य येवो अशा काबा म्हणती. आर्यभट आले सुवर्ण लुटिले, क्षेत्री दास केले बापमत्ता. वामन का घाली बळी रसा तळी, प्रश्न ज्योती माळी करी भटा. असे अनेक सांस्कृतिक संघर्ष ज्योतिबांनी मांडले आहेत. ते आम्ही समजून घेणे हे गरजेचे आहे. अशा प्रकारचे परखड भाषेत विचार लेखक मांडताना दिसतात.
तर महात्मा फुले यांनी संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या प्रबोधनासाठी समर्पित केले. त्यांनी अंधश्रद्धा, धार्मिक दहशतवाद, भिक्षुकशाही आणि सामाजिक विषमतेला आव्हान दिले. पण प्रश्न हा आहे, आज आपण त्यांच्या विचारांवर किती चालतो? आजही समाजात जातीपातीच्या नावाखाली भेदभाव, अंधश्रद्धांचा बाजार आणि धार्मिक दिखावा सुरूच आहे. अशा परिस्थितीत फुल्यांच्या विचारांची गरज अधिकच आहे. ते विचार केवळ वाचायचे नाहीत तर अंगीकारायचे आहेत. जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं? आजच्या काळात महात्मा फुले असते तर त्यांनी कोणत्या समस्या उचलून धरल्या असत्या? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. हा विचार प्रवर्तक व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणून तो शेअरसुद्धा करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, जोपर्यंत समाज शिक्षित आणि जागरूक होत नाही तोपर्यंत परिवर्तन शक्य नाही. महात्मा फुले यांचा संदेश पुढे नेऊया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सत्याच्या मार्गावर चला. तोपर्यंत जय ज्योती, जय क्रांती, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.